तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अखेर एकनाथ शिंदेने अंकुश कदम यांना घेतल्यानंतर पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सध्या नवी मुंबई शहरामध्ये जोरदार होताना दिसून मॅरेथॉन बैठका सुद्धा सुरू झालेल्या आहेत. याच अनुषंगाने आक्रमक, अभ्यासू, मराठा चेहरा आणि ज्यांच्याकडे जनसंपर्क बेलापूर एरोली अर्थात नवी मुंबई शहराची जनसंपर्काची शिवसेनेत जबाबदारी दिलेली आहे. सर, स्वागत आहे आपलं विकासनामध्ये. खरं तर एवढी मोठी तुमच्याकडे जबाबदारी दिली, तेही 2 मतदारसंघाची, बेलापूर, एरोली. कसं पक्ष संघटना सध्या स्थितीचं काय आहे दोन्ही मतदारसंघात? तसं पाहिलं तर वेगवेगळ्या मुवमेंटमुळे, चळवळीमुळे या दोन्ही मतदारसंघामध्ये सातत्यपूर्ण आमचा त्या ठिकाणी संपर्क होताच. परंतु ज्यावेळी मी स्वराज्य पक्षाचं काम करत होतो आणि मग त्यावेळी पूर्ण कोकण विभागाची जबाबदारी असल्यामुळं हे नवी मुंबईमध्ये सगळ्याच विभागामध्ये प्राबल्यपूर्ण काम करता आलं आणि त्याचाच फायदा आज मला या शिवसेना संपर्क प्रमुख पदासाठी अतिशय जोमाने होत दिसताना दिसतोय. कारण आपण पाहिलं असेल की मी विधानसभा लढलो त्यावेळी अगदी दिघ्यापासून ते इथे तुर्ब्यापर्यंतचा हा अगदी डोर टू डोर फिरणारा नेता कोण असेल किंवा उमेदवार कोण असेल त्यावेळी अंकुश कदम होता. त्यामुळे इतका दांडगा जनसंपर्क आलेला होता आणि त्याच्यात एक जमेची बाजू अशी होती की इथे जवळजवळ 60-70% जी लोकवस्ती आहे ती पश्चिम महाराष्ट्रातली आहे आणि ती आमच्या विभागातून, आमच्या परिसरातून आलेली सगळी मंडळी असल्यामुळं, त्यांचा डायरेक्टली माझ्याशी संबंध असल्यामुळे मला जनसंपर्काची काही अशी गरज लागली नाही. कारण ते माझा प्लॅटफॉर्म तयार होता आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिली ते आज आपण पाहिलं असेल की पक्षप्रवेशांचं अगदी रांग लागलेले. आम्हाला साहेबांचा वेळ भेटत नाही की पक्षप्रवेश द्यायला, कारण संपूर्ण महाराष्ट्रातून जी ओघ वाढलेला आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातून पक्षप्रवेश करण्याचा, आम्ही वेटिंगमध्ये आहोत अशी परिस्थिती आज आली. आणि नवी मुंबईमध्ये आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस जर कोण असेल तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, आमचा माणूस म्हणून. आणि म्हणून आमच्या माणसाला आता आपण प्राधान्य दिलं पाहिजे अशी भावना नवी मुंबईमधून आज चालू झाली. खरं तर जनसंपर्क आपल्या विभागात आपल्या याची शिवसेनेत जबाबदारी. परत सातारामध्ये तुमचं प्रबल्य ते दिसतंय गावाकडे. मग नवी मुंबई प्लस सातारा कसं मॅनेज करताय, एवढं कसं जमतंय? म्हणजे आता आपण पाहिलं असेल की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला 2 नगरपंचायतीची जबाबदारी दिलेली होती. त्यातला एक नगरपंचायतीचं मी पूर्ण वेळ काम केलं आणि त्या ठिकाणी समोर एक मंत्री 15 वर्ष आमदार राहिलेले महोदय होते आणि सन्माननीय त्या महोदयांच्या समोर अशी परिस्थिती आहे की बीड आणि हे जावली सातारा मतदारसंघ हा एकच आहे. कारण तिथं दहशत एवढी आहे, एवढी वर्षानुवर्षाची जी त्या ठिकाणी अक्षरशः हे चालू आहे की दहशतीच्या खाली ती जनता, लोक घाबरलेले आहेत. आणि मग आम्ही कोणाच्या विरोधात जाणार नाही, आम्ही कोणाच्या, आणि हा झुगारून टाकण्याची धमक अंकुश कदम मध्ये आहे. बाबा मदतीला धावले मतदारांच्या. त्यामुळं शिंदे साहेबांना माहिती होतं की अंकुश कदम आणि आमच्या आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई असतील, यांनी जो विश्वास दाखवला माझ्यावरती, एवढे मोठे नगरपंचायत जबाबदारी दिली ते बाहेरून, म्हणजे नवी मुंबईतून असणाऱ्या त्या माणसाकडे. आणि शंभूराज देसाई साहेबांना खरोखर विश्वास होता की त्यांनी कामाची पद्धत पाहिलेली होती आणि शंभूराज देसाई साहेबांनी जो विश्वास दिला त्याचं आम्ही सोनं करण्याचं काम केलं. अगदी थोडक्या मतासाठी आमच्या 2-3 सीट गेल्यात ते 5-6 मतासाठी. आणि त्यांनी आम्हाला आव्हान दिलेलं की आम्ही 18-0 करू. पण आम्ही 18-0 तर नाही, आम्ही 5 उमेदवार निवडून आणले, 5 नगरसेवक निवडून आणले. विथ आमचे 3 नगरसेवक अगदी थोडक्या 2-3 मतांनी पडले. आणि त्याच्याही पेक्षाही नगराध्यक्ष आम्ही फक्त 40-46 मतांनी पडलोय. थोडक्यात म्हणजे
एकूण त्या नगरपंचायतीच्या 48% म्हणजे वेळ तुम्हाला आधी लवकर दिला असतं तर कदाचित चित्र नक्कीच आम्ही बदललं असतं. कमी वेळात आम्हाला ते करायला भेटलं आणि लोकांचा बदल, लोकांनी एकच ठाम आहे की जो ठाम माणूस असतो, ज्याचा विचार ठाम असतात, त्याच्या पाठीमागे लोक उभी राहतात. सर, स्वराज्य पक्ष सोडण्याचं कारण काय? तुमच्यासोबत इतके हे होते, संभाजीराजे होते, सगळे घराणं किंवा सगळं तुम्ही आले की बाबा, तुम्ही आले की कुठलाही मराठा चेहरा तुमच्या नावाचे भोवती होते, तरी एक आज पोकळी निर्माण होते. आदरणीय छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल माझ्या आयुष्यभर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती निष्ठा कायम राहणार आहे आणि ती कधीही ढळून दिली जाणार नाही. कारण एखादा नेता वेगळा असतो आणि आमचे छत्रपती वेगळे आहेत. त्यामुळे राजे आणि त्यांच्याबद्दलचा आदर नेहमी असेल. पक्ष संघटनेच्या बाबतीत कदाचित निवडणुका लढवणार नसल्यामुळे आणि मी जे उभं केलेलं सगळं साम्राज्य आहे ते ह्या निवडणुकीनंतर ते संपून जाणार होतं. आणि मग मी त्यांचं मार्गदर्शन घेतल्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे. कुठेही महाराजांना डावलून किंवा असं चुकीच्या पद्धतीने घेतलेलं नाही. त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना सांगितलं की मला असं असं तिथं हे करावं लागेल. त्यांनी सहमती दिल्यानंतरच मी हा शिवसेनेच्या पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला. सर, तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी, आता अंकुश कदमांचा एक गट आम्हाला पाहायला मिळेल, अशा सगळ्या गटबाजीमध्ये महापालिकेत निवडणूक येत आहेत. कसं काय होणार सगळं शिवसेनेचं? मी तुम्हाला अगदी प्रामाणिक सांगतो की जिवंत पक्षाचं एक उदाहरण काय असतं ना, की तिथं प्रचंड गर्दी असते आणि मग गर्दी म्हणलं, कुटुंब म्हणलं की भांड्याला भांडं लागणं हे साहजिकच आहे. आपल्या छोट्या कुटुंबात 5 लोक राहतात, तिथं एकमत नाही होत आहे. तर एवढा मोठा पक्ष, एवढा मोठा ओघ असेल त्या पक्षाकडे, तर 100% तिथं थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. पण मी तुम्हाला सांगतो असं काही नाहीये. हे विरोधकांचं म्हणणं आहे. आमच्यामध्ये अतिशय, आज तुम्ही पाहिलं असाल की आदरणीय तिकडं आमचे दोन्ही उपनेते असतील, त्यांच्याबरोबर माझ्या बैठका चालू आहेत. आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख असतील, ते आम्ही अतिशय हाताला हात घालून तिथं काम करतोय. कदाचित आमची स्ट्रॅटर्जी असू शकते याच्यामध्ये, परंतु कुठलाही मतभेद मनभेद नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट विधानसभेला 1 नंबर होता, नगरपंचायतीला 1 नंबर होता आणि महानगरपालिकेला पण 1 नंबरचा असेल, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. सर, सध्या काय युती होणार आहे की नाही? सगळे शिवसैनिक, भाजपवाले सगळे युती संदर्भामध्ये बोलतायत, युती होणार की नाही? बघा, वेळ कमी आहे. युती हा सर्वस्वी अधिकार आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. आपण फार छोटे कार्यकर्ते आहोत, युतीच्या बद्दल आपण बोलणं योग्य नाहीये. परंतु एक पक्ष संघटना किंवा पक्षाची जबाबदारी म्हणून आम्ही 100% तयारी केलेली आहे. ओके. आम्ही 111 जागांची तयारी करून ठेवलेली आहे. साहेबांनी सांगितलं युती करायची, आम्ही युती करणार. साहेबांनी सांगितलं आपल्याला वेगळं लढायचं आहे आणि मैत्रीपूर्वक लढायचं असं. कारण आम्ही आज जरी इथं लढलो विरोधात तरी आमच्या युती आहे, सरकार एकत्र आहे, त्यामुळे ती लढत ही मैत्रीपूर्वक असेल. ओके. सर, गेल्या वेळी एरोलीतून लढले, बेलापूरमध्ये ह्यावेळेला तुम्हाला स्कोप आहे वाटतं विधानसभेला? कारण आता नाहाटासाहेब निवडणूक लढवणार नाहीये, जवळपास निश्चित आहे. बेलापूरमध्ये तुमच्यासारखा नेता ताकदीचा दिसत नाही. एरोलीमध्ये खूप भाऊगर्दी झाली तरुणांची, मग बेलापूरकडे लक्ष देणार आहात का नाही? नाही, असं काही बेलापूर आणि ऐरोली म्हणण्यापेक्षा आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला संपूर्ण नवी मुंबईची जबाबदारी दिली. त्याचप्रमाणे आमचे खासदार नरेश म्हस्के साहेबांनी जो विश्वास दाखवलाय नवी मुंबईसाठी, तो मला संपूर्ण नवी मुंबईसाठी दिलेला आहे. येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे साहेब असतील, नरेश म्हस्के साहेब असतील, जी जबाबदारी देतील, एक शिवसैनिक म्हणून काम कर म्हणलं तरी शिवसैनिक म्हणून काम करणार. पक्ष आणि पक्षाची निष्ठा आणि पक्षाचा प्रोटोकॉल पाळण्याचं काम मी नेहमी करणार. परंतु संघटन करण्यामध्ये आपण 1 नंबरला असलं पाहिजे आणि माझी जबाबदारी आहे की दोन्ही मतदारसंघामध्ये संघटनाची जबाबदारी आजपासून चालू केली आणि येणाऱ्या 2029 पर्यंत ती शिवसेना 1 नंबरचा पक्ष कसा बनेल. पण तुमचे पाय खेचतील, ऑलरेडी आतापासून सुरुवात झाली. मग तुम्ही 1 नंबर आहेत, साहेबांच्या जवळचे आहेत, पाय खेचतायत लोक तुमचे. असं काही नाहीये.
बघा, अंकुश कदम अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे, संघर्षातून तयार झालेला मुलगा आहे. आणि ज्या एकनाथ शिंदेचं माझ्या समोर नेतृत्व आहे ते तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेत. आणि एवढं जिवंत उदाहरण समोर असताना मग अंकुश कदम तर काहीच नाही त्याच्या पुढे. साहेबांचा तर एवढे मोठे आघात झाले, ते सोडून ते आज इथपर्यंत आहेत. तर माझी प्रेरणाच एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे संघर्ष आणि या सगळ्या गोष्टीला कुठे अंकुश कदम जुमानत नाहीये. लोकांना घ्यायचं, विनम्रपणे राहायचं, आपल्या लोकांशी अतिशय पाय जमिनीवर ठेवून आपण राहिलं पाहिजे. आणि लोकांना पुढे घेऊन जाताना एक सगळ्यांचा विचार करून घेऊन पुढे गेलं पाहिजे, ही माझी कायम भावना राहिला प्रश्न कोण अगदी प्रतिस्पर्धी असतील कुठलेही पक्षाचे, संयमाने राहिले, चांगल्या पद्धतीने राहिले, आपण एक विजन म्हणून नवी मुंबईचे म्हणून गेलो पुढे, तर नक्कीच चांगल्याला चांगले म्हणण्याची आपली कुवत असली पाहिजे. आणि विरोधक दिलदारपणे राजकारण झालं पाहिजे. आणि विरोधक म्हणून पाहिलं असाल तर ऐरोली विधानसभेच्या वेळी तुम्ही पाहिलं असेल, आम्ही कुठेही कमी पडलो नाही, जशास तसं उत्तर द्यायला कुठेही कमी पडलो नाहीये. त्यामुळे इथल्या राजकारण्याने आता समजून जायचं की तुम्ही जे वन हँड समजत होता ते राहणार नाही. आता तुमच्यावर त्यामुळे आता तुमच्यावरती अंकुश 100% बसणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. महापौर कोणाचा असणार आहे? महापौर युतीचा असणार आहे. सांगून टाका, आमचाच असेल. आता युती नाही झाली तर शिवसेनेचा, युती झाली तर युतीचा. म्हणजे 2.5 वर्षच म्हणायचे. हा, जे काय हा सर्वस्वी अधिकार वरिष्ठांचा आहे. परंतु युती धर्म पाळण्याची पहिली प्राथमिकता आमच्यावरती आहे आणि युती धर्म पाळणारच आम्ही. आणि युतीमध्ये जरी आम्ही वेगवेगळे लढलो तरी मैत्रीपूर्वक लढत असेल, याची आमची पहिली प्रायोरिटी असेल. ओके सर, बरेच जण येत आहेत, वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत, खूप रांग लागली, अजूनही खूप आहे वेटिंगवर. सगळं करिश्मा कशामुळे सगळा नवी मुंबई शहरामध्ये? हा करिश्मा फक्त एकनाथ शिंदे साहेबांमुळे आहे. त्याच पद्धतीने आमचे खासदार सन्माननीय नरेश म्हस्के साहेब आहेत, एखाद्या कार्यकर्त्यासारखं काम करतात. म्हणजे ते कधी स्वतःला संसद रत्न किंवा मी खासदार आहे असं समजत नाहीत. अगदी ग्राउंड मधल्या, म्हणजे आजही तुम्ही एका रिंगमध्ये फोन उचलणारा. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत एक पीए सुद्धा ठेवला नाहीये. ते दिल्लीमध्ये पीए ठेवतात पण इकडे ठेवत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की जो लोकांबरोबरचा माझा टच स्वतःचा आहे तो कुठेही कमी होऊ नये, मी स्वतः बोलावं. त्यामुळे तुम्ही फोन केलात आणि कोणी सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीने फोन केला तर स्वतः नरेश म्हस्के साहेब हॅलो म्हणतील. असा चळवळीतला, असा सर्वसामान्यांचा कार्यकर्त्यांचा नेता कोण असेल तर नरेश म्हस्के साहेब आहेत. आणि म्हणून अशा नेतृत्वाच्या खाली काम करण्याला खूप आनंद आहे. आणि तशा पद्धतीनं आम्ही फार चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध काम चालू केलेलं आहे. कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढावी असं तुम्हाला वाटतं? माझी तर पहिली विनंती आहे की या नवी मुंबईला सगळ्यात जास्त कोणी दिलंय याच्यावरती लढावी. दुसरी गोष्ट, काही लोक फार काहीतरी उपाधी स्वतःलाच घेऊन बसतात, त्या उपाध्या खोट्या आहेत. हे स्ट्रक्चर झालं, हे स्ट्रक्चर फक्त आणि फक्त एक प्लॅन सिटी म्हणून झालेलं आहे. मला वाटते पूर्ण भारतामध्ये पहिली प्लॅन सिटी कुठली असेल तर नवी मुंबई होय. मग प्लॅन सिटी ही प्लॅननुसारच होणार ना. मग मी प्लॅन केला आणि मी रस्त्याचं डांबराचं काम मी केलं असं होणार नाही ना. तुम्ही कुठं खड्डे मुजवायला नव्हता किंवा काय नव्हता. त्यामुळं याच्यामध्ये फक्त आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा करिश्मा चालणार आहे. कारण आपण पाहिलं असेल की कुठलाही सर्वसामान्य माणूस असू द्या, कधी आवाज देऊ द्या, त्या आवाजाला, हाकेला, मदतीला हात देणारा कोण असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि आज महाराष्ट्रामध्ये एक लाट चालू आहे. ती लाट अशी आहे की सर्वसामान्यांचा नेता या महाराष्ट्राला कोण, भाजप पाहून जाणार आहे नवी मुंबईत असं आम्ही म्हणू शकत नाही, कारण मित्रपक्ष आहे. परंतु आमच्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्याचा नक्कीच आमच्या मित्रपक्षाला फायदा होईल, एवढं मी सांगतो. युती झाली तर, नाही झाली तर एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला बहुमत भेटेल असं आज म्हणणार नाहीये. पण 2 दिवसानंतर जे चित्र क्लिअर होईल त्या दिवशी आपण पुन्हा एकदा इंटरव्ह्यूला बसूया. त्यावेळीची इंटरव्ह्यू तुमच्यासाठी खास असेल.
हे होते अंकुश कदम अर्थात बाबा कदम. त्यांनी सांगितलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, या सगळ्याच करिश्मावर निवडणूक होणार आहे आणि नवी मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होईल सध्या त्यांनी सांगितलंय. सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.